नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच दिल्ली विकास प्राधिकरण विभागामध्ये 1732 जागांची पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुम्हाला या भरतीची सगळी माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्या अगोदर जर तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची पदभरती निघालेली आहे, थेट मुलाखतीवरती ही भरती असणार आहे। ज्यांनी कोणी पण ही व्हिडिओ नसेल बघितली त्यांनी या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, किंवा तुम्ही चॅनलमध्ये जाऊन ती व्हिडिओ नक्की बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर सर्वप्रथम बघा कोणती भरती आहे, तर दिल्ली विकास प्राधिकरण DDA ही भरती असणार आहे। पदाचे नाव असणार आहे, विविध पोस्टसाठी आहे। यामध्ये ग्रुप A ची, ग्रुप B आणि ग्रुप C चे पद असणार आहेत। या भरतीमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। भारतातील कोणत्याही राज्यातला विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो। त्यानंतर परीक्षेची पातळी बघा, ही राष्ट्रीय याच्यावरती असणार आहे। बघा तुमची नोकरी पद्धत काय असणार आहे, ही पूर्णपणे सरकारी नोकरी म्हणजे परमनंट नोकरी असणार आहे। अर्ज करण्याचा मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। त्यानंतर बघा निवड प्रक्रिया कशी असणार आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे तुमची पहिल्यांदा, त्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे। बघा नोकरीचं ठिकाण हे तुमचं दिल्ली असणार आहे। त्यानंतर बघा की महत्त्वाच्या तारखा काय आहेत, तर सर्वप्रथम अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 6 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 वाजल्यापासून राहणार आहे। व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 नोव्हेंबर 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख ही 5 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। तुमची परीक्षा बघा डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये होऊ शकते। तर बघा कोणत्या ग्रुपसाठी किती रिक्त जागा आहेत, तर सर्वप्रथम ग्रुप A 53 जागा रिक्त आहेत, ग्रुप B 324 जागा रिक्त आहेत, ग्रुप C यामध्ये 1355 जागा रिक्त आहेत। तर बघा कास्ट वाईज कोणत्या कास्टसाठी किती रिक्त जागा आहे, UR 769 जागा रिक्त आहेत, अनुसूचित जाती 207 जागा रिक्त आहे, ST 131 जागा रिक्त आहे, OBC साठी 452 जागा रिक्त आहेत आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत यांच्यासाठी 173 जागा अशा रिक्त आहेत। अशा म्हणून 1732 जागा रिक्त आहेत। तर बघा कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत, तर सर्वप्रथम उपसंचालक मिळून 4 जागा रिक्त आहेत, तुम्ही कास्ट वाईज नंतर बघू शकता। त्यानंतर उपसंचालक जनसंपर्क यासाठी 1 जागा रिक्त आहे, उपसंचालक नियोजन 4 जागा रिक्त आहेत, महासंचालक नियोजन याकरता 19 जागा रिक्त आहेत, महासंचालक याकरता 8 जागा रिक्त आहेत। त्यानंतर सहाय्यक संचालक सिस्टम यासाठी 3 जागा रिक्त आहेत, सहाय्यक कार्यकर्ता अभियंता स्थापत्य 10 जागा रिक्त आहेत, सहाय्यक कर्मचारी अभियंता विद्युत 3 जागा रिक्त आहेत। अशा मिळून ग्रुप A मध्ये 53 जागा रिक्त आहेत। आता बघूयात की ग्रुप B च्या जागा किती आहेत। सहाय्यक संचालक मंत्रालयीन यासाठी 15 जागा रिक्त आहेत, कायदेशीर सहाय्यक यासाठी 7 जागा रिक्त आहेत। त्यानंतर नियोजन सहाय्यक यासाठी 23 जागा रिक्त आहेत। त्यानंतर प्रोग्रामर यासाठी 6 जागा रिक्त आहेत, कनिष्ठ अभियंता JE यासाठी 104 जागा रिक्त आहेत, कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल यासाठी 67 जागा रिक्त आहेत। त्यानंतर विभागीय अधिकारी यासाठी 75 जागा रिक्त आहेत, तहसीलदार यासाठी 6 जागा रिक्त आहेत, ज्युनियर अनुवादक यासाठी 6 जागा रिक्त आहेत, सहाय्यक सुरक्षा अधिकारी यासाठी 6 जागा रिक्त आहेत। अशा ह्या ग्रुप B च्या जागा होता। आता बघूयात की ग्रुप C च्या किती जागा आहेत। सर्वेक्षक यासाठी 6 जागा रिक्त आहेत, स्टेनोग्राफर ग्रेड D 44 जागा रिक्त आहेत, पटवारी यासाठी 79 जागा रिक्त आहे, माळी यासाठी 282 जागा रिक्त आहे, कनिष्ठ संचालयीन सहाय्यक यासाठी 199 जागा रिक्त आहेत, मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी 745 जागा रिक्त आहे। अशा मिळून तिन्ही ग्रुपमध्ये 1332 जागांची पदभरती आहे। तर बघा की आता वय मर्यादा काय असणार आहे, तर यामध्ये वय मर्यादा ही 18 ते 40 वर्ष असणार आहे। मित्रांनो मी तुम्हाला एक बेसिक पे सांगते, 18,000 पासून ते 2,08,700 पर्यंत तुम्हाला पेमेंट भेटू शकतं। मी तुम्हाला ते महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगते जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहेत। तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि जाहिरातीची ऑफिशियल PDF ची लिंक देणार आहे, तुम्ही ती पण नक्कीच बघू शकता। मित्रांनो जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।